आज आहे आपला ऑप्शन ट्रेडिंग चॅलेंजचा डे 7. तर बघूया मार्केट मला स्टॉप लॉस देतं का टार्गेट देतं. मार्केट तर तुमचं आज गॅप ओपन झालेला आहे. तर या गॅप अप नंतर मार्केटमध्ये मी पुट घेणार आहे का कॉल घेणार आहे ते आपण बघूया. आणि मार्केटमध्ये स्टॉप लॉस झाला तरी तुम्हाला शिकायला भेटणार आहे. मार्केटने मला टार्गेट दिलं तरी तुम्हाला शिकायला भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. आणि आपल्या चॅनलला पहिल्यांदा आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपली ट्रेडिंग जर्नी आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. मी सेबी रजिस्टर नाही आहे आणि मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणतीही बाईक सेलिंगची ॲडवाइस नाही देत आहे किंवा काही कॉल टिप्स प्रोव्हाइड नाही करत आहे. फक्त माझी पर्सनल ट्रेडिंग जर्नी शेअर करत आहे आणि माझी पर्सनल अनालिसिस शेअर करत आहे. कोणाला रिकमेंडेशन नाही आहे. ओके, तर बघू शकता मार्केट तुमचा ऑलमोस्ट गॅप ओपन झालेला आहे आणि गॅप अप नंतर सुद्धा तो अपसाईड जाण्यासाठी म्हणजे अपसाईड जात आहे. इथे मी वाट बघेल सेटअप जस्ट मी इथे सेलिंग साईडला एंट्री प्लॅन करेल. जमलं तर आता मार्केट तर तुमचा गॅप ओपन जाऊन जो चार्ट आहे तो डिस्टर्ब झाला आहे. तर पहिले तर मी चांगल्या पद्धतीने वेट करेल. कारण एक प्रकारची नाही का माझी अनालिसिस होती की जस्ट इथे कुठेतरी कॉस्ट टू कॉस्ट कालच्या लेवलला ओपन व्हायला पाहिजे होतं. तिथून मी सेल साईडला एंट्री प्लॅन केली असती. पण मार्केटने आज गॅप ओपन होऊन जी माझा प्लॅन आहे तो डिस्टर्ब झालेला आहे. बरोबर, तर आता मी चांगल्या पद्धतीने वेट करेल. फक्त इथे सेटअप एकदा जो ॲक्टिव्ह होतो आहे माझा की मार्केट गॅप ओपन झालेला आहे, थोडाफार मला अजून अपसाईडला जाताना दिसला पाहिजे आणि तिथे मला 5 MA कॅन्डल पाहिजे किंवा मग एम पॅटर्न टाईपचा चार्ट पॅटर्न काहीतरी दिसला पाहिजे. मग तिथे मी सेल साईडला एंट्री प्लॅन करेल. वेट करतो. तसं तर आपण गॅप अपवरती प्रीमियमचा चार्ट बघतो. आता हा प्रीमियमचा चार्ट आहे. 127-26 रुपयाला चालू आहे. 24,200चा पुढचा प्रीमियम मी लावलेला आहे. इथे आपण एक स्कॅल्पिंगची ट्रेड म्हणतो नाही का, जस्ट इथे सुद्धा एक स्कॅल्पसारखी ट्रेड ॲक्टिव्ह होऊ शकते. बिकॉज मार्केट लास्ट टाईमला इथूनच एकदम बाईंग झोनमध्ये आला होता. म्हणजे इथून जे पुढचे प्रीमियम होते स्पाईक झाली होती. म्हणजे प्रीमियम एक प्रकारचा फाटलेला होता चांगल्या पद्धतीने. तर जस्ट हाच जो एक राऊंड लेवल आहे, एक प्रकारचा हा एक बाईंग झोन आहे. इथून समजा बाईंग यायला लागली तर पुढच्या प्रीमियमना बाईंग येऊ शकते. पण वेट करूया, थोडंफार कन्फर्मेशनची वाट बघूया आपण. अजून कोणाला रिकमेंडेशन देत नाही, मी फक्त स्वतः ट्रेड घेणार आहे. मी तुम्हाला सांगत नाही की तुम्ही ट्रेड घ्या. मार्केटमध्ये भरपूर लॉसेस होता. हा इथे पुढचा प्रीमियम आपण 1 मिनटामध्ये लावलेला आहे. प्रॉबिलिटी मला पुढचा प्रीमियम घ्यायची इच्छा वाटत आहे. जस्ट जो सेटअप आहे अजून तर बनलेला नाही, पण जस्ट मला वाटतं आहे की हा प्रीमियम समजा अपसाईडला डाऊन साईडला एक लिक्विडिटी आहे. आय थिंक मी त्या लिक्विडिटीसाठी थांबलो. जस्ट 122च्या लेवल म्हणजे डाऊन साईडला यायला पाहिजे. जस्ट ही जी फर्स्ट 5 मिनिटची कॅन्डल त्याच्या खालची लिक्विडिटी घेतली का तिथे मी एक पुढचा प्रीमियम ॲड करतो. प्रीमियम हळूहळू येतो आहे खाली, पण जसं पाहिलं तसं त्या लेवलला फास्ट डाऊन साईड येत नाही. जमलं तर प्लॅन चालू इथे कुठेतरी बाय करा 124-25ला. चला 125, 124 इथे मी पुढचा प्रीमियम ॲड करतो आहे. 2 लॉट बाय करणार आहे मी. चला 125च्या जवळपास मी हा प्रीमियम ॲड करतो आहे. ओके, कितीला बाय झाला? 125.50ला प्रीमियम बाय झालेला आहे. यामध्ये मी पहिले तर SL लावून देतो. 2000चा आपला SL राहणार आहे. 1989. ओके, 110चा आपला यामध्ये स्टॉप लॉस लावला गेलेला आहे. आता एक तर SL जाईल, एक तर टार्गेट येईल या ट्रेडमध्ये. वेट करूया आता ट्रेड घेण्याचं लॉजिक तेच की जो माझा व्ह्यू आहे तो बिरिश आहे. मार्केट तुम्हाला निफ्टीच्या चार्टवरती सांगतो मी. ट्रेड घेण्याचं लॉजिक माझं सिम्पल आहे की एक प्रकारचं इथे रेजिस्टन्स आहे. मार्केट प्रिव्हियस डेला जेव्हा सेलिंग ही मोठी आली, एक प्रकारचं इथेच रेजिस्टन्स आहे. मग तिथे आणि माझा प्लॅन आहे बिरीजचा. आणि मार्केट तुमचा गॅप ओपन झालेला आहे. समजा यायला लागलं तर मग सेलिंग वगैरे छोटी मोठी बी सेलिंग आली तर त्यामध्ये माझा जो TP आहे तो हिट होऊन जाईल. वेट करूया. SLला बी रेडी. असं काही नाही की SL जाऊ नाही शकणार, SL बी जाऊ शकतो प्रॉबिलिटी. ओके, ट्रेड चालू आहे. आता नेमकं लॉजिकचं असं आहे जे आपण म्हणतो नाही का, रिस्क टू रिवॉर्ड झालं, मनी मॅनेजमेंट झालं. मला बी सिम्पल प्लॅन आहे की समजा फक्त दिवसाला एक बी ट्रेड प्लॅन केली तरी जो आपला मी ट्रेडिंग प्रोसेसचा एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये मी तेच बोललो होतो की फक्त आपण 10 दिवसाचा बी आपण प्लॅन धरून चालतो आहे की 10 दिवस समजा आपण ट्रेड करणार आहे. 5 दिवस समजा मी लॉस जाणार आहे तर मी 2-2 हजार रुपये लॉस देईल. आणि समजा 5 दिवस मी प्रॉफिट राहणार आहे तर 4-4 हजार रुपये मी प्रॉफिट देणार आहे. तरी आपण नेट 10 दिवसाच्या नंतर प्रॉफिटमध्ये क्लोज होतो. फक्त तेच जे मॅथमॅटिक्स आहे, सिम्पल गोष्ट आहे, तीसुद्धा मलासुद्धा कधी कधी मी विसरून जातो. तर तीच फॉलो करण्याचं मलासुद्धा ट्राय करायचं आहे. मला बी तेच, मी माझी फक्त जर्नी शेअर करतो आहे. मी असं नाही सांगत आहे की मी तुम्हाला शिकवायला बसलो आहे. नाही, मी फक्त माझी जर्नी शेअर करतो आहे. माझ्या जर्नीमधनं तुम्ही पण नक्की शिकण्याचं ट्राय करा की मी काय मिस्टेक करतो आहे काय. बघू शकता स्पाईक तुम्ही निफ्टीच्या चार्टवरती ऑलमोस्ट प्रॉपर बरोबर ब्रेकआउट दिलं. म्हणजे डाऊन साईडला जस्ट इथे 5 MA वाल्यांना मार्केटने एंटर करायला लावलं, म्हणजे ट्रॅप केलं. आणि आता तो तुमचा अपसाईड जातो आहे. आय थिंक काय SL वगैरे जातो आहे एखादा. कारण मार्केट कधीही एखादा SL घेऊन जातो.
मार्केटचं कसं आहे, मार्केट समजा आता मी प्लॅन केला आहे डाऊन साईडचा, बरोबर. तर असं तर नाही ना की मी एकदम परफेक्ट पिन पॉईंट एंट्री घेईल. समजा मार्केट माझा व्ह्यू आहे बिरीजचा, मार्केट त्यामध्ये एखादा एस एल खाऊ शकतो किंवा एक दोन एस एल व्हॉलॅटिलिटीमध्ये खाऊ शकता. तेव्हाच जाऊन ते एखादी ट्रेड आपल्याला चांगल्या पद्धतीने आपण होल्ड करू शकतो. आपण तर काही देव नाही ना की एकदम पिन पॉईंटला एंट्री करू शकतो. आपण एखादा एस एल जाऊ शकतो. फक्त समजा ट्रेड चांगली प्रॉफिटमध्ये जायला लागली तर मी होल्ड ठेवण्याचं ट्राय करेल, कारण एकदम टॉपला आपण एंट्री प्लॅन केलेली आहे. फक्त एस एल वगैरे नाही गेला तरच आपण होल्ड ठेवू शकतो ही ट्रेडला. काल माझ्या मागे जॉबचा लोड होता भावानं, लेबरच्या पाठीमागे होतो, त्यामुळे मला काल व्हिडिओ बनवायला जमलं नाही. मी ट्रेडिंग काल केली असती, पण मग समजा त्या ट्रेडिंगमध्ये ना मला वॉईस टाकता आला असता, कारण सकाळी ते संध्याकाळपर्यंत लेबरच्या पाठीमागे उभं राहावं लागतं. तिथे एवढ्या लोकांसमोर ते माईकवर म्हणजे मोबाईलमध्ये बोलणं बी योग्य नाही, त्यामुळे काल काही ट्रेड आपण केलेली नाही. आज आपला 7वा दिवस आहे, अजून आपल्याला 23 दिवस ट्रेडिंग करायची आहे. आणि ऑगस्टमध्ये जाण्याचा प्लॅन आहे माझा नेमकरिले बाबाच्या आश्रमला. म्हटलं तेच की लाईफमध्ये नाही का आपण म्हणतो, आता देवाचं काही आहे का नाही माहिती नाही, पण मग आपण म्हणतो ना की लाईफमध्ये खूपच प्रॉब्लेम्स चालू असतात. ट्रेडिंग झाली, लाईफ झाली, त्यामुळे म्हटलं आपण एकदा जाऊन येऊ तिथे. खूप कधीचं चालू होतं माझं, मागच्या दिवाळीलाच चालू होतं, पण तेव्हा मागच्या दिवाळीला तुम्हाला चांगलं आठवत असेल. इंस्टाग्रामची लिंक तशी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, फॉलो करू शकता. इंस्टाग्रामवरती मी बोललो होतो, एक रील बनवली होती मी की माझं सायनसचं ऑपरेशन होतं, त्यामुळे बाकीचे ते एक लॉस बी झाला होता मला त्याच वेळेला, मागच्या दिवाळीच्या वेळेला. आणि तेव्हाच माझा जायचा प्लॅन होता, पण मग ते ऑपरेशन झालं. त्यानंतर मी 1.5-2 महिने घरीच होतो. जास्तीत जास्त 2 ते 3 महिने मी घरी होतो. डॉक्टरांनी मला ट्रॅव्हल नाही सांगितलं होतं, त्यामुळे बघू शकता 500-600 रुपये लॉस आपल्याला रनिंग आहे. ऑलमोस्ट बॅक टू बॅक लॉसेसच होत आहे आपले. ही ट्रेड समजा माझी एस एल गेली ती मी अजून एक सेकंड एंट्री प्लॅन करेल पुट साईडलाच. वेट करेल फक्त थोडा वेळ. पहिला एंट्री आणि सेकंड एंट्रीमध्ये गॅप घेण्याचं ट्राय करेल. ही मिस्टेक मी भरपूर वेळा करतो आहे की मी लगेच सेकंड एंट्री जस्ट नावला प्लॅन करतो आहे. फक्त तेच की सेटअप जस्ट नावला भेटला, त्याच्यामुळे वाटतं मला नाही का की ॲनालिसिस राहते आपली की मार्केट आता पडू शकतो, त्यामुळे आपण लगेच एंट्री प्लॅन करतो. ट्रेडिंगमध्ये लॉसला नाही घाबरावं लागत भावना, लॉसला कधीच घाबरायचं नसतं. आपल्याला वाटतं लॉस जाणार आहे, पण मग मान्य आहे ट्रेडिंगमध्ये लॉस होऊ शकतो, पण मग हीच ट्रेड मला लॉसचे बी चान्सेस आहे, पण मग हीच ट्रेड मला 4,000 रुपये प्रॉफिट करण्याचे बी तर चान्सेस देते ना. की समजा मी 2चा लॉस देत होते, मला एक ऑपॉर्च्युनिटी की 2चा एक तर लॉस होईल, एक तर मी प्रॉफिट काढताना 4,000चा प्रॉफिट काढणार आहे. आता जस्ट जो बुधवारचा दिवस आहे, वीकचा पहिला दिवस होता बघा, ज्या दिवशी मार्केट ऑलमोस्ट 500 पॉईंट फॉल केला. त्या दिवशी समजा मी आता ट्रेड केली होती. पहिले माझ्या आता जे बी नवीन ट्रेडर आहे त्यांच्या मनात एक विचार येतो ना की समजा मार्केट एवढा पडला, आपण एवढा प्रॉफिट कमवला असता. आता माझ्याकडे समजा मी ते काय म्हणतात ओव्हर ट्रेडिंग करून 4 लॉट होते माझ्याकडे. मला बी विचार आला की समजा 4 लॉट माझे होल्ड राहिले असते तर किती प्रॉफिट झाला असता. मग एक विचार करा की मार्केट ट्रेंडिंग होण्याच्या पहिले किती साईडवेज होता, आणि या साईडवेज मार्केटमध्ये जे आपलं अकाउंट आहे ते आपण खाली करून टाकतो ओव्हर ट्रेडिंग करून, आणि त्याच्यानंतर येतो तुमचं मार्केट ट्रेंडिंग होतं. असं किती जणांसोबत झालं आहे, मला कमेंटमध्ये तसं नक्की कळवा. तर मी तोच विचार केला की काश आपलं कॅपिटल वाईपआउट नाही झालं, म्हणजे उलट वाईपआउट झाल्यानंतर मार्केट ट्रेंडिंग दिसला असता तर अजून जास्त आपल्याला गिल्ट राहिला असतं. उलट तो ट्रेंडिंग जाऊ दे, आज मार्केट ट्रेंडिंग होता, आपण एंट्री नाही केली, काही प्रॉब्लेम, मार्केट कायम राहणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे आपलं कॅपिटलला सेव्ह करणं, आणि त्या दिवशी मी देवाच्या कृपेने का असे ना त्या दिवशी माझं कॅपिटल मी सेव्ह केलं. ॲटलिस्ट आपल्याला तेच करायचं की आपल्याला फक्त आपल्या कॅपिटलचा जास्त पर्सेंटेजचा जो भाग असतो तो एका दिवसामध्ये लॉस नाही झाला पाहिजे भावांनो. आता एका भावाने मला इथे फंडचं विचारलं होतं. आता फंडचं नेमकं सांगायला कसं आहे माहिती आहे का, मागच्या वेळेला आपण होतं फंड स्टार्टिंग, समजा मागची जी सिरीज होती आपण 50,000 डिपॉझिट केले होते आणि दरवेळेला आपण 1 रुपयाही काढत नव्हतो, आणि तुम्हाला ओपनिंग बॅलन्स झाला, क्लोजिंग बॅलन्स झाला, म्हणजे प्रॉफिटच्या पहिलेची अमाऊंट आणि प्रॉफिटच्या नंतरची अमाऊंट मी तुम्हाला सांगत होतो. पण आत्ता मी तसं करत नाही आहे. आत्ता नेमकं कसं 50 डिपॉझिट केले होते, पण मग त्यापैकी मी स्टार्टिंगला 4,000 विड्रॉ केले होते, मग 46 उरले. 46चे मग आपण 52 काहीतरी केले समथिंग टोटल. मग त्याच्यानंतर 52चा आकडा झाला, मग त्या 52मधनं मी 12 विड्रॉ केले. मग आता फायनल जो अमाऊंट आहे तो 40 आहे. 40मध्ये आपण ट्रेड करतो आहे, आणि जी बी वरची अमाऊंट होत गेली एक्झाम्पल तर मी ती विड्रॉ करत जाणार आहे. मी डीमॅटला ठेवणार नाही, म्हणजे जे प्रॉफिट झाले आणि जे 50 होते 50पैकी मी 40च ठेवले, कारण 2 लॉट घ्यायला होऊन जाता ॲडजस्टमेंट, त्यामुळे. मोजून 5 रुपये बाकी आपल्या स्टॉप लॉसपासून प्रीमियम अजून. आपला इथे एस एल हिट झाल्यावरती आपण सेकंड एंट्री प्लॅन करणार आहोत, कारण मार्केट हायला चालू आहे. जस्ट मला फक्त एक री एंट्री फक्त अजून एक करेल मी, त्यामध्ये एस एल हिट झाला तर आपला डे इथे क्लोज होईल. फक्त जो लॉस आहे आता आज बी समजा 3चा लॉस मला मॅक्स द्यायचा आहे, पण मग शक्यतो 4चाच होईल, कारण दुसऱ्या ट्रेडमध्ये आपल्याला 2चा एस एल तरी लावावा लागेल. समजा एखादा छोटी कॅन्डलवरती भेटलं तर मग 1,000चा एस एल वरती
ट्रेड शोधण्याचा फाइंड आउट करेल मी. जेव्हा लास्ट सिरीज जी आपली चालू होती, तुम्ही बी बघितलं असेल की जेव्हाची जी मॉर्निंगची जी मुवमेंट आहे ती छान होती. असं बी असतं ट्रेडिंगमध्ये, एवढं लक्षात राहू द्या. किती चांगला सेटअप असला तरी तो एक प्रकारचं नाही का, कधी 4-6 महिने सेटअप चांगलाच काम करतो किंवा 4-6 महिने सेटअप चांगला काम करत नाही. हे सुद्धा ट्रेडिंगमध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स भेटेल भावांनो. आणि भरपूर मी घेतलेले काही काही सेटअप 4-6 महिने एकदम चांगले चालतात, 4-6 महिने ड्रॉ डाऊन देतात. आता जस्ट मी जेव्हा लास्ट सिरीज चालू होती तेव्हा मॉर्निंगलाच मार्केट होतं, एक प्रकारची मोमेंटम देत होतं. आणि आत्ताचे जे मार्केट एक प्रकारे जो सेकंड हाफ आहे, सेकंड हाफला चांगल्या पद्धतीने जी मुवमेंट आहे ती दिसायला भेटते आपल्याला आत्ता सध्या तरी. बघितलं भावांनो, पहिल्या ट्रेडमध्ये आपला जो स्टॉप लॉस आहे तो हिट झालेला आहे ऑलमोस्ट 2100 रुपयाचा. आणि सेकंड एंट्री आता आपण प्लॅन करूया. जस्ट आता थोडंफार तेच ट्रेडिंगमुळे जॉब बी आपला राहून जातो, जॉबची कामं भरपूर राहून जातात. त्यामुळे थोडा वेळ मी जॉबकडे फोकस करतो आणि एखादी सेकंड एंट्री भेटली तर सेकंड एंट्री घेण्याचा आपण ट्राय करूया. चला, इथे हा जो फ्रूटचा प्रीमियम आहे 24,300चा मी ॲड केलेला आहे. जस्ट हा प्रीमियम मी 2 लॉट इथे बाय करतोय. 165.75ला बाय होईल आय थिंक. हा 165.60ला आपण हा प्रीमियम बाय केलेला आहे. आता पहिले तर याच्यामध्ये SL लावतो, मग तुम्हाला मी ट्रेडचं लॉजिक सांगतो. यामध्ये माझा SL लावला गेलेला आहे. 165ला आपण बाय केलं आहे आणि 150.15च्या जवळपास आपला SL आहे. म्हणजे 2000 समथिंग आपला जो स्टॉप लॉस आहे तो आपण लावलेला आहे. ट्रेडमार्कचं लॉजिक सांगतो मी. आता हा आहे तुमचा निफ्टीचा चार्ट. मार्केट ऑलमोस्ट एकदम स्लोली अपसाईड जात आहे तुमचं, बरोबर. मग जस्ट एक प्रकारचं इथे मार्केटने जस्ट 5 EM टाईपचा सेटअप बनवला. इथे लोकांना ट्रॅप केलं, जस्ट इथे लोकांना ट्रॅप केला ऑलमोस्ट. म्हणजे अजून पण ट्रॅप करू शकता, असं काही नाही की ट्रॅप करणार नाही, पण एक प्रकारचं ट्रॅप झालेलं आहे. मग ऑलमोस्ट एक प्रकारचा हा सुद्धा एक प्रकारचा रेजिस्टन्स होता, मार्केटने त्याला ब्रेक केलं आणि एक निगेटिव्ह कॅन्डल दिसते आणि जस्ट ती ही कॅन्डलसुद्धा इन्व्हर्टेड हॅमर टाईपची दिसते. मग आय थिंक आता तरी मार्केट पडायला पाहिजे. अशी एक प्रॉबिलिटी सांगत आहे, असं नाही की कन्फर्म पडणार आहे. मग या बेसिसवरती मी ट्रेड केलेली. या ट्रेडमध्ये सुद्धा माझा SL जाऊ शकतो. मग इथे आपला समजा SL झाला तर आजसुद्धा मी 4200 समथिंगचा लॉस मला होईल आणि मी माझा इथे जो डे आहे तो क्लोज करून देईल. बघू शकता भावांनो, ट्रेड अजून आपली तिथेच चालू आहे. मी अलर्ट लावून ठेवलेला आहे 210ला, कारण 1:3चा अलर्ट येतो. समजा 1:3 जेव्हा येईल तेव्हा आपण ही ट्रेड समजा बुक करण्याचा ट्राय करूया. फक्त मार्केट चांगलं दिसलं तर मग मी तसं 260चा लावून ठेवलेलं आहे. एवढं तर काय आपण घेणार नाही, फक्त लावून ठेवलेलं आहे. बघूया आता या ट्रेडमध्ये काय होतं काय नाही. जॉबची कामं चालू आहे तोपर्यंत आणि चार्ट बघणं चालू आहे. ओके, इथे फायनली निफ्टी तुमचा फॉल होत आहे. फक्त जस्ट इथे एक इम्पॉर्टंट टाईपचा सपोर्ट रेजिस्टन्स आहे. आणि समजा तुम्ही अपसाईडला बघितला तर एक प्रकारचा मार्केट अपसाईड गेला, एक प्रकारचा बुलिश फ्लॅग पॅटर्न टाईप दिसत आहे. फक्त हा बुलिश फ्लॅग पॅटर्न नको राहायला. वेट करतो आणि तुम्हाला प्रीमियम दाखवतो मी. ओके, तर हा आहे आपला प्रीमियम. बघू शकता 176-75 रुपये चालू आहे. ऑलमोस्ट आपला सेम ट्रेड तोच आहे. 210चा आपण अलर्ट लावून सोडलेला आहे. 165ला आपण बाय केलेला आहे. 150चा आपला स्टॉप लॉस आहे. ही ट्रेड ॲटलिस्ट मी 1:3 घेण्याचं ट्राय करेल, बिकॉज मार्केट आहे समजा ट्रेंडिंग समजा सेकंड हाफ नंतर व्हायला लागलं तर एक प्रकारचं मी ही ट्रेड होल्ड करेल. वेट करू. ॲटलिस्ट 4000 जेव्हा आला तेव्हा मी कॉस्ट टू कॉस्ट आणून सोडेल. 4000 प्रॉफिट दिसल्यावरती कॉस्ट टू कॉस्ट आणून सोडेल, नाही तर मी 1:3 घेण्याचं ट्राय करणार या ट्रेडमध्ये. बघू शकता आपली ट्रेड अजून होल्ड आहे भावांनो. ऑलमोस्ट 2000 रुपये प्रॉफिट दिसतो आहे आपल्याला. ऑलमोस्ट जो डब्ल्यू पॅटर्न आहे त्याच्यावरती मार्केट ब्रेकआउट दिलेलं आहे आणि आत्ताशी आपल्या ट्रेंडने 1:1 आपल्याला दिलेलं आहे. आपला जो SL आहे तो आपण 2000पर्यंत ठेवतो आणि जो आपला टार्गेट आहे तो आपण 4000पर्यंत ठेवतो. ऑलमोस्ट या ट्रेडचा जो टार्गेट भेटेल 1:2 195ला भेटणार आहे. आणि ऑलमोस्ट मी 210चा जो TP जो अलर्ट आहे तो लावून ठेवलेला आहे 1:3चा. म्हणजे समजा मार्केट तिथे गेलं तर मी तिथे जवळपास ट्रेलिंग वगैरे चालू करेल. आणि लॉजिकल टार्गेट थोडा निफ्टी तो डे लोपर्यंतचा तरी होल्ड ठेवण्याचं मी ट्राय करेल. सेटअप एकदम सिम्पल आहे माझा. तो निफ्टीचा जस्ट आज त्या सेटअपवरती ट्रेड घेतलेले आहे. वेट करतो. ओके, तर सेटअप असा होता माझावाला हा, की मार्केट आपल्याला गॅप ओपन पाहिजे. गॅप अप नंतर थोडी अपसाईड कॅन्डल्स म्हणजे शार्प अपसाईड पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला 5 EM सेटअप तिथे शोधायचा. यूट्यूबवरती तसा व्हिडिओ तुम्हाला भेटून जाईल. तसं मी बायोमध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक आज टाकून देईल. तर जस्ट माझा टार्गेट इथपर्यंत तरी राहील. बघू शकता आपली ट्रेड अजून होल्ड आहे भावांनो. होल्ड ठेवण्याचं रिझन तेच की मार्केट डायरेक्ट नाही जात. जस्ट त्या जे 2-15 मिनिटच्या प्रिव्हियस कॅन्डल आहे त्याच्या खाली लिक्विडिटी होती. काय सांगता येतं, मार्केट त्याच्या खालची लिक्विडिटी वगैरे घ्यायला आला असेल तर काय. अजून आपण ट्रेलिंग वगैरे कॉस्ट टू कॉस्ट पण आणलेली नाही आहे, आपण होल्ड करतो आहे अजूनसुद्धा.
मी ट्रेलिंग तसं लावून देतो आहे, पण मग अजून फिक्स लावायचं का नाही लावायचं कन्फर्म नाही, मी वेट करतो आहे. बघू शकता ही 5 मिनिटची टाईम फ्रेमची कॅन्डल आहे. ही कॅन्डल जस्ट त्या 177.75च्या वरती क्लोज झाली तर काय प्रॉब्लेम नाही मला. अजून मी कॉन्फिडन्स आहे या ट्रेडमध्ये. हा तुमचा निफ्टीचा चार्ट आहे. जस्ट इथे ज्या फर्स्ट 5 मिनिटचा कॅन्डलचा सपोर्ट वगैरे आहे तिथे मार्केट सपोर्ट घेण्याचा ट्राय करत आहे. पण माझ्या मते हा एक पुलबॅक बी असू शकतो. मार्केटचं डायरेक्ट तर सेलिंग येणार नाही, छोटा मोठा पुलबॅक येण्यासाठी ट्राय करतो. किंवा जे सेलर्स आहे किंवा ज्यांना जे ट्रॅप करायचं आहे मार्केटला, हे बघा इथे जस्ट आर एस आय त्याच्या जे EMA आहे त्या EMAला होल्ड रिटेस्ट करायला चाललेला आहे. बघूया आता ही ट्रेड प्रॉफिट जाते का लॉस जाते. अजून बी मी होल्ड करणार आहे. ऑलमोस्ट 11:15 आत्ता वाजत आहे. ओके, तर बघू शकता तुम्ही निफ्टीचा चार्ट. जस्ट तो पुलबॅकच होता. मी बोललो ना मार्केट कधी डायरेक्ट वन साईड जात नाही. एवढं तुम्ही हेच शिकण्याचं ट्राय करा भावांनो. एक्सपिरियन्सनुसार सांगत आता तुम्ही निफ्टी आपला जो प्रीमियम आहे तो प्रीमियमचा चार्ट बघा. बघू शकता 2903 रुपये प्रॉफिट चालू. जस्ट हा लिक्विडिटी होती. मी तेच बोलतो की मार्केटमध्ये लिक्विडिटी लागते. मग मार्केटने जस्ट तिथे ट्रॅप केलं लोकांना आणि त्याच्यानंतर जो प्रीमियम आहे तो आपला पळत आहे. ओके, तर ट्रेड बघू शकता ऑलमोस्ट आपल्याला 3000पर्यंत प्रॉफिट दिसला होता आणि ऑलमोस्ट आता परत तो आपल्याला जो प्रॉफिट आहे तो कमी होऊन 800 रुपये राहिलेला आहे. तर ह्या ट्रेडमध्ये आता जास्त लॉस मला द्यायचा नाही, त्यामुळे ह्या ट्रेडला मी जवळपास कुठेतरी ट्रेल करण्याचा ट्राय करतो आहे. जस्ट कॉस्ट टू कॉस्ट आणण्यापेक्षा आहे ना, जस्ट इथे आणण्यापेक्षा हा जो लॉस आहे मी तो 160च्या जवळपास घेऊन येतो. 160ला ट्रेल करतो आहे. चला याला आपण 160ला ट्रेल करून देतो. ओके, 160ला ट्रेल केलेलं आहे, म्हणजे ऑलमोस्ट 5 रुपये आपण देतो या ट्रेडमध्ये. ओके, तर बघू शकता तुम्ही प्रीमियम परत आपला 1879 रुपये प्रॉफिट चालू आहे. ऑलमोस्ट तो ट्रॅपच होता. ऑलमोस्ट आज जॉबची कामांमध्ये बी आणि प्लस प्रीमियम जो आपला निफ्टीचा चार्ट आहे किंवा आपला जो प्रीमियम आहे किती थकवतो आहे आपल्याला बघू शकता. ऑलमोस्ट आपण ही ट्रेड ऑलमोस्ट 10ला आपण बाय केलेली आहे. ऑलमोस्ट 12 वाजून गेलेले, ऑलमोस्ट 2 तास झाले. एवढं पेशन्स आपल्याला ट्रेडिंगमध्ये पाहिजे भावांनो. ओके, 2829 रुपये आपल्याला चालू आहे. 1:1.5 आपल्याला रिस्क टू रिवॉर्ड मेंटेन होतो आहे आता. एवढा वेळ आपण होल्ड केला आहे तर आज चांगलं टार्गेट घेण्याचं ट्राय करूया. चांगली पद्धतीने स्पाईक पाहिजे आहे. चला ह्या ट्रेडला आता मी जो 160चा ट्रेलिंग स्टॉप लॉस आहे तो 170ला आणून सोडतो आहे, कारण इथून आता ही ट्रेड समजा रिव्हर्स गेली तर या ट्रेडमध्ये मी जो SL आहे तो घेणार नाही. तर मी इथे 170ला आणून सोडतो आहे. ओके, इथे 170ला आणलेली आहे आपण ही ट्रेड. ओके, परत एक सेलिंग आलेली आहे म्हणजे आपल्या प्रीमियममध्ये आणि मी माझा जो ट्रेलिंग 170ला लावून सोडलेला आहे. आय थिंक आपला जो ट्रेलिंग स्टॉप लॉस आहे आय थिंक तो हिट होईल. प्रॉबिलिटी वाटते प्रीमियम मुवमेंट केला पाहिजे, पण भरपूर वेळा होल्ड करतं. 190ची जी लेवल आहे तिला लवकर क्रॉस केलं नाही. जो निफ्टी तो बी ऑलमोस्ट ब्रेक करत नाही लवकरही. त्याच्यामुळे असं वाटतं परत समजा SL वाढवला तर परत रिक्स वाढून जाईल. विनाकारण ऑलरेडी 2चा लॉस आहे. समजा मी इथे कुठेतरी ट्रेलिंग केली तर लॉस अजून 1000चा वाढून जाईल. ओके, ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट होण्यावर आहे आपला. ओके, काही अडचण नाही. इथे आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झालेला आहे. ओके, तर फायनली आपला जो ट्रेलिंग स्टॉप लॉस आहे तो हिट झालेला आहे भावना. तुम्ही बघू शकता टोटल प्रॉफिट अँड लॉस तुम्हाला आपल्याला जो टोटल लॉस आहे तो 1500 रुपये झालेला आहे. ती जी ट्रेड आहे सेकंड ती आपल्याला 3000 पर्यंत प्रॉफिट दिसला होता, पण मग आपल्या रूल्सनुसार आपण ते बुक केलं नाही, कारण आपल्याला ॲटलीस्ट 4000, पण मग मी तर 1:3चा टार्गेट लावला होता त्यामुळे ते आपल्याला भेटले नाही. काही प्रॉब्लेम नाही. आणि ऑर्डर बुक तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये एक जो कॉलचा प्रीमियम तो बाय मिस्टेकनं माझ्याकडनं जस्ट ते एक्झिट केलं. त्याच्यानंतर ते PNL बघायला गेलो, तिथे ते स्कॅल्पर मोड म्हणून होतं, त्याच्यामध्ये जस्ट क्लिक केले आणि ते बाय मिस्टेक ते घेतलं गेलं. त्यामुळे जस्ट नावला लगेच ते सेल केलं मी. तर जो फायनल लॉस आहे आपला जो 1500 रुपये आज झालेला आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट डे. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपली ट्रेडिंग जर्नी आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू.